नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पतरू ऑफिशियलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. ब्रह्मास्त्र टी-सीरीजच्या या माध्यमातून आपण NMS मधील प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या विश्लेषण तुम्हाला पाहायचं असेल तर कल्पतरू ऑफिशियलला तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 20 प्रश्नांची प्रश्नमाला बघितली होती. आज आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे आजचा आपला. RS विटाकर यांनी वंशानुवंशिक संबंधावरून कोणत्या क्रमावर आधारित वर्गीकरण केलेले आहेत? RS विटाकर यांच्या म्हणण्यानुसार, आरसकर यांच्या सिद्धांतानुसार 5 सृष्टी आहेत. सजीवांच्या किती सृष्टी आहे बेटा? 5 सृष्टी आहेत. त्या 5 सृष्टीमध्ये सगळ्यात पहिली जी सृष्टी येते बेटा ती मोनेरा आहे. दुसरी जी आहे बेटा ती आदिजीवी आहे. तिसरी ती कवक, चौथी वनस्पती आणि पाचवी जी आहे बेटा ती प्राणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विटाकर यांनी वंशानुवंशिक संबंधावरून कोणत्या रिलेशनशिप वरून त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे, सजीवांचे वर्गीकरण केले आहे. तर परपोषी ते स्वयंपोषी त्यांनी केलं आहे का? नाही. परपोषी कोण असतात? जे दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात ते कोणते असतात बेटा? परपोषी असतात. स्वयंपोषी जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात ते असतात बेटा स्वयंपोषी. मग वनस्पती हे स्वयंपोषी असतात आणि इतर सजीव जे आहेत ते बेटा परपोषी असतात. मग हे आहे का? नाही. हा पर्याय आपला नाही आहे. आदि केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, प्रोकॅरियोटिक ते यूकॅरियोटिक, म्हणजे आदि केंद्रकी ते दृश्य केंद्रकी हा पर्याय आपला बरोबर आहे. RS विटाकर यांनी आदि केंद्रकी ते दृश्य केंद्रकी या आधारावर सजीवांचे वर्गीकरण त्यांनी केले होते. ठीक आहे. उत्पादक भक्षक नाही आहे. ठीक आहे. आणि सरळ पेशी ते जटिल पेशी हे सुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे. ओके. तर दुसरा प्रश्न आजचा आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत. पहिला प्रश्न जो आहे त्याचा पर्याय आहे ब, आदि केंद्रकी ते दृश्य केंद्रकी. क्षय म्हणजे काय रे बाबा? टीबी या रोगाच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारासाठी खालीलपैकी कोणती लस म्हणजे काय रे बाबा? तुमची वॅक्सिन. आपण घेतलं ना कोरोनाची वॅक्सिन, आहे की नाही? आलं होतं ते, गेलं ती बिमारी आता, आहे की नाही? पण आता ही वॅक्सिन जी आहे, लस जी आहे ती प्रत्येक रोगासाठी बनलेली नसतं. पण काही असे विशिष्ट रोग आहेत की ते अचानक आले आणि त्यांच्यावर क्रांतिकारक उपचार म्हणून आपण काय घेत असतो बेटा? लस घेत असतो. लस 2 प्रकारचे असतात, एक ओरल असतं आणि एक इंजेक्टेड असतं. म्हणजे आपण ओरल कॅव्हिटी मुखाद्वारे जे घेतो है ना, जसं पोलिओची लस आपण घेतली आहे ती मुखाद्वारे घेतलेली आहे. कोविडची जी आपण लस घेतलेली आहे ती टोचून घेतलेली आहे ना. ओके, टोचून पद्धतीनुसार घेतलेली आहे. तर आपल्याला क्षय या रोगाच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारासाठी खालीलपैकी कोणती लस टोचून घ्यावी म्हणतो? तर आपल्याला माहित आहे ओरल पोलिओ लस, ओरल पोलिओ लस हा पोलिओ रोगासाठी होतो. जोनस साल्क नावाच्या महान शास्त्रज्ञांनी पोलिओ है ना, त्यांचं पोलिओची लस कोणी तयार केली होती बेटा? जोनस साल्क. पोलिओची लस कोणी तयार केली होती बेटा? जोनस साल्क या शास्त्रज्ञांनी तयार केली होती आणि त्यांनी पेटंट बनवलं नाही. याचा अर्थ असा आहे की जोनस साल्क यांनी ती लस संपूर्ण जगाला त्याचं सूत्र मोफत दिलं, म्हणून आपल्याला घरोघरी ती लस फुकट भेटते बाबा, आहे की नाही? चला, तर ओरल पोलिओ लस नाही आहे ती. आणि क्षय म्हणजे टीबी, खोकला वारंवार येतो आपल्याला. 1 महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला खोकला असेल, 1 महिन्यापेक्षा जास्त त्याचे खोकल्याचा वारंवार तुम्हाला खोकला येत असेल आणि छातीमध्ये म्हणजे आपण त्याला म्हणू की खूप जास्त पेन होत आहे आणि डिस्कम्फर्ट होत आहे, अनकम्फर्ट होत आहे ना, तर त्यावेळेस हा क्षयरोग होतो. तर त्यासाठी नाही का टिटॅनस ही सुद्धा लस वापरत नाही. टिटॅनस लस केव्हा यूज करतात? जेव्हा आपल्याला एखादा धातू आहे ना पायामध्ये रुतला, कुठे हाताला रुतला, अचानक ब्लड निघालं, तर ते जे बॅक्टेरिया आहेत टिटॅनसचे बॅक्टेरिया ते किल करण्यासाठी कोणती लस असते बेटा? टीटी लस असते. टिटॅनस लस असते. ठीक आहे. ओके. तर आपल्याला क्षय रोगासाठी पाहिजे, तर क्षय रोगासाठी आहे बेटा BCG है ना. BCG लस याचं फुल फॉर्म आहे बेटा बॅसिलस कॅल्मेट-ग्युरिन. ओके, बॅसिलसचं ना याचं काय बेटा? बॅसिलस. हा बॅसिलस कॅल्मेट-ग्युरिन एक सायंटिस्ट होते, त्यांनी या लसचा शोध लावलाय म्हणून त्यांच्या नावानंच या लसला काय म्हटलंय बेटा? BCG लस म्हटलेली आहे. आणि BCG लस ही क्षयरोगामध्ये वापरली जाते, म्हणून आपला पर्याय बेटा सी पर्याय आहे आपला. ठीक आहे. ओके. आता तुम्हाला मी सांगतो, टीबी या रोगासाठी त्याची ट्रीटमेंट म्हणून, उपचार म्हणून जी चाचणी केली जाते, उपचारच्या पद्धतीला म्हणतात डॉट. काय म्हणतात त्याला? डॉट म्हणतात. ठीक आहे. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे मागील स्लाइडमध्ये. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. सपाट रस्त्यावर पळणारी मोटरगाडी, आपली मोटरगाडी कोण? मोटरगाडी सपाट रस्ता आहे आणि एखादी दुचाकी आहे, 2 व्हीलर आहे ना, पळणारी मोटरगाडी इंजन बंद केल्यावर थोड्या अंतरावर जाऊन थांबते. यासाठी कोणते बल कारणीभूत आहे? है ना. आता मैं तो रस्ते से जा रहा था, है ना. काही मुली असतात बाबा, म्हणजे रिस्पेक्ट करतो आपण, प्रत्येक स्त्रियांची रिस्पेक्ट केली पाहिजे, पण आज आपण पाहतो ना दृश्य,
आपल्याला ते दृश्य दिसल्यावर वाईट वाटतं की काही काही लोकांना का पायानं ब्रेक मारतात, विशेषतः स्कूटी चालवणारे. तुम्हाला माहित आहे स्कूटी कोण चालवतात ते, ठीक आहे. स्कूटी चालवणाऱ्यांना का पायानं ब्रेक मारतात, तर पायानं ब्रेक नाही मारायचं, बघा तिथे घर्षण बल तयार होते आहे की नाही. सपाट रस्त्यावर पळणारी मोटर गाडी आपण काय बंद केलं, इंजन बंद केलं, म्हणजे आपण गाडीचं स्विच ऑफ केलं, बटन बंद केलं आपण, किंवा चाबी काढली आपण आणि आपण क्लच धरून आहे बरोबर, नाही तर गिअर अडकेला आपले आहे की नाही. हा आपली स्कूटी आहे सध्या. सपाट रस्त्यावर पळणारी मोटर गाडी इंजन बंद केल्यावर थोडे अंतरावर जाऊन थांबते, यासाठी कोणते बल म्हणजे काय रे, फोर्स. कोणता फोर्स लागतो पहा म्हणते आता. ओके, चुंबकीय बल लागतो का, नाही लागत. आता बघा मॅग्नेट कुठे आहे, तिथे मॅग्नेटिझमचा इफेक्टच होत नाही तिथे आहे ना. म्हणजे दोन घटक आहेत, ते स्पीडमध्ये मोमेंटम मध्ये जेव्हा असतं त्यावेळेस कोणता इफेक्ट लागतो बेटा, चुंबकीय मॅग्नेटिक बल लागतो, मॅग्नेटिक फोर्स लागतो, ठीक आहे. पण इथे काय म्हटलं त्यांनी, सपाट रस्ता आहे, सायकल चालू आहे, गाडी चालू आहे ना, बंद केल्यानंतर पॅडल मारणं आपण बंद केलं, पॅडल आपण कंटिन्यू मारतोय बरोबर ना, किंवा आपण गाडी चालवतोय, सायकल चालवतोय, मोटरसायकल चालवतोय, कोणतीही गाडी चालवतोय आपण, दुचाकी, तिचाकी, चारचाकी, किती चाकी असो ती, तर तिच्यासाठी नाही का हा ना आपण थांबतो, कारण की घर्षण होते. काय होते बेटा, घर्षण. त्या चाकीचं काय होत राहते बेटा, जमिनीसोबत सपाटासोबत काय होत राहते, घर्षण होत राहते. आणि तो घर्षण काय करतो, त्याला हळूहळू सलोली है ना, हळूहळू काय करतो, थांबवतो. म्हणजेच काय रे बाबा है ना, कोणता बल आहे तो, घर्षण बल. स्नायू बल न थांबताय का, तिथे कुठे स्नायू आलं का, इंजन आहे ना गाडीचा, चाक आहे, चाकामध्ये कुठे स्नायू असते का, ते कुठे मस्क्युलर आहे की नाही. त्याच्यामुळे हा पर्याय नाही आहे आपला. आणि गुरुत्वीय बल सुद्धा नाहीये. हा पण गुरुत्वीय बलचा थोडा इफेक्ट होतो, पण तो नाहीये. इथे काय म्हटलंय, रस्त्यावर चालणारी मोटर गाडी इंजन बंद केल्यावर थोड्या अंतरावर जाऊन थांबते, यासाठी कोणते बल कारणीभूत आहे, तर ते घर्षण बल आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पाहूया. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी कशाची गरज असते. आता विद्युत परिपथ आहे उदाहरणार्थ आपल्याकडे, ओके, म्हणजे एखादा परिपथ आहे, पण आता कोणता काय म्हणतात त्यांनी, विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण आहे ना. एक असतो धन प्रभार आणि दुसरा असतो ऋण प्रभार आहे ना, ठीक आहे. हा धन प्रभार आणि ऋण प्रभार, यासाठी बघा प्रश्न तुम्ही नीट वाचला की उत्तर तुम्हाला लगेच मिळतो. पहा, एखाद्या परिपथामध्ये, परिपथ आहे आपल्याकडे, एखादा सर्किट आहे आपल्याकडे आहे ना, एखादा सर्किट आहे आपल्याकडे, त्या सर्किटमध्ये विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी कशाची गरज भासते. पर्यायामध्ये काय आहे ते पाहायचं पहिले. काय आहे, प्रतिरोधक लागते का, नाही. रोधक असल्यावर आपल्याला काय प्रवाह पाहिजे ना, प्रवाह म्हणजे तो फ्लो होत आहे तो पाहिजे आपल्याला फ्लो पाहिजे. तर फ्लोसाठी प्रतिरोधाची आवश्यकता नसते, संधारकाची सुद्धा आवश्यकता नसते आहे ना, ट्रान्झिस्टरची आवश्यकता सुद्धा नसते. कशाची आवश्यकता असते, टेपलायझरची आवश्यकता असते का आपल्याला, नाही. तर कशाची आवश्यकता असते, विद्युत घटकाची, म्हणजे सेलची. आपली जी सेल असते ना घडे, बॅटरी सेल असते ना, बॅटरी सेल आहे ना, ती कशाची आहे ना, बॅटरी सेलची आवश्यकता असते. ओके, म्हणजे इथे जर तुम्ही बॅटरी लावली अशी, तर तो प्रवाह काय होईल, कंटिन्यू फ्लो होते, प्लस मायनस आहे की नाही, ठीक आहे ना. जर खूप सारे घटक, विद्युत घट आपण आहे ना, म्हणजे विद्युत घट जेव्हा आपण एकत्रित जोडतो त्यावेळेस काय तयार होते, बॅटरी तयार होते. ओके, चला आपला पर्याय कोणता आहे बेटा, विद्युत घट. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पहा. थॉम्सन, जे थॉम्सन यांच्या प्लम पुडिंग प्रारूपानुसार अणूमधील धनप्रभार कसा पसरलेला असतो. आता प्लम पुढील जो मॉडेल आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा धनप्रभार जो आहे तो कसा पसरलेला आहे ना. आपण लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलं, आपण काल आपण जे व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण बघितलं की प्लम पुडिंग मॉडेल हा सर्वत्र पसरलेला असतो. तर आपण तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला इथे डायरेक्ट उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, पहा, केंद्रकात असतो का, नाही. जो त्यांचा कवच असतो त्याच्याभोवती असतो का, नाही. सर्वत्र पसरलेला असतो. ओके, इलेक्ट्रॉनच्या तुलनेत कमी असतो, नाही. तर आपला पर्याय कोणता आहे, सर्वत्र पसरलेला असतो. धनप्रभार फॉर एक्झाम्पल ॲटम आहे, तर हा ॲटम नाही का याच्या चारही बाजूनं पसरलेला असतो, म्हणजे हे हा जो प्रभार आहे, ओके, हा जो चार्ज आहे हा चारही बाजूनं पसरलेला असतो ॲटम मध्ये. ठीक आहे, म्हणून आपला पर्याय आहे बेटा क. प्रश्न क्रमांक 6 ला पहा. एकाच प्रकारच्या अणुरेणूंचे बनलेले द्रव्य ज्याचे रेणूतील सर्व अणू एक समान रासायनिक बंधनाने जोडलेले असतात त्याला काय म्हणतात. बघा काय प्रश्न, बघा, एकच प्रकार असेल है ना, एकच प्रकारचे अणु रेणूंचे बनलेले द्रव्य, अणु आणि रेणू. ओके, ठीक आहे, अणु आणि रेणू म्हणजे ॲटम आणि मॉलिक्यूल, ज्यांच्या रेणूतील सर्व अणू एक समान रासायनिक बंधाने जोडलेले असतात त्याला काय म्हणतात. एकच समान असेल तर तो झाला, एकच समान असेल तर तो झाला मूळ. काय झाला, तो मूळ झाला, की आपण त्याला मूळ म्हणू, म्हणजे मूळ म्हणू आपण त्याला आहे ना, तो मूळ आहे, मूळ बेसिक आहे तो. ओके, तर आपल्याकडे ते कुठे पहा बघा.
एकाच प्रकारचा अणु रेणूंचे बनलेले द्रव्य ज्यांची रेणूतील सर्व अणु एकसमान रासायनिक बंधाने जोडलेले असतात त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात बेटा मूलद्रव्य. काय म्हणतात त्याला? मूलद्रव्य म्हणतात. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. मिश्रण म्हणजे काय? मिश्रण म्हणजे काय? हवा आहे, तुमची हवा आहे ना, आणि तुमची आईस आहे ना, म्हणजे हे हवा म्हणजे एअर घेऊ आपण, आणि आईस म्हणजे काय? वॉटर आहे. हे दोघंही वेगवेगळे घटक आहे, यांचं काय होऊ शकतो? मिश्रण होऊ शकतो आहे ना. साखर आणि पाण्याचं काय झालं? मिश्रण. द्रावण जो असतो म्हणजे एखाद्यामध्ये नाही का एखादा पदार्थ विरघळतोय तो तर त्याचं काय म्हणतो? द्रावण बनतो. म्हणजे जर विरघळत असेल ओके तर तो काय झाला? द्रावण झाला. ओके. संयुग म्हणजे काय? की दोन किंवा दोनपेक्षा अधिक मूलद्रव्य एकत्र येऊन वेगवेगळे मूलद्रव्य एकत्र काय बनते? संयुग बनते. पण संयुग बी नाहीये, ठीक आहे. तर आपला काय पर्याय आहे बेटा? मूलद्रव्य. मूलद्रव्य म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा आता आहे ना, सोना आहे. सोना म्हणजे काय रे? गोल्ड आहे ना, हा गोल्ड आहे. हा गोल्ड जो मूलद्रव्य आहे, हा जो एलिमेंट आहे, हा एलिमेंट फक्त गोल्डच्याच पार्टिकल पासून बनलेला आहे ना. मग त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजवरून ठरत असते. म्हणजे मूलद्रव्य म्हणजे मूलद्रव्यांची जी संरचना आहे त्याच्या रासायनिक गुणधर्मावरून ठरत असते. हे लक्षात असू द्या. मूलद्रव्याची आहे ना, मूलद्रव्याची जी संरचना आहे ती कशावरून ठरत असते? त्याच्या रासायनिक गुणधर्मावरून ठरत असते. म्हणजे गोल्ड असेल तर त्याच्यामध्ये गोल्ड असणार, सिल्वर असणार का? नाही. मग ते सिल्वर मिक्स केलं तर ते हायब्रिड झाला, तो आहे ना, तो संयुग झाला एक प्रकारचा, ठीक आहे. सोने चांदी झाला, मग ते मिक्स झाला तो, ठीक आहे. ओके. तर आपला पर्याय काय बेटा? मूलद्रव्य आहे. एक त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची दुसरी गिली मिसळ नाही आहे, कोणताही त्यामध्ये दुसरा पार्टिकल नाही आहे, त्याला म्हणतो आपण मूलद्रव्य. म्हणजे कार्बन आहे तर त्याच्यामध्ये कार्बनचेच इलेक्ट्रॉन पार्टिकल्स असणार, दुसरे कोणतेही नसणार, ठीक आहे. चला आता आपला पर्याय आहे क, मूलद्रव्य. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता धातू, धातू म्हणजे कोण रे? मेटल आहे ना. उष्णता म्हणजे काय रे? हीट. आपण शिकलो आहे सगळे आहे ना. खालीलपैकी कोणता धातू आणि विजेचा सुवाहक आहे? दुर्वाहक आहे. काय आहे? दुर्वाहक. दुर्वाहक म्हणजे जो विजेला भाव देत नाही, जो भाव देतो तो सुवाहक, जो भाव देत नाही तो दुर्वाहक. मग आता खालीलपैकी कोणाला कोण भाव देत नाही पहा. खालीलपैकी कोणता धातू, धातू म्हटलं, धातू उष्णता आणि विजेचा दुर्वाहक आहे? तो कंडक्टर आहे, पुअर कंडक्टर आहे. ओके. तर आता चांदीमधून विद्युतधारा वाहते, फुर्र वाहते आहे ना. तर आपला पर्याय हा नाही आहे. सगळे धातू हे ना, म्हणजे मॅक्झिमम धातू हे विजेचे काय असतात? धातूंचा गुणधर्म काय आहे? विजेचे सुवाहक असतात. ओके, ठीक आहे हा ना. मग तांबा बी सुवाहक आहेत. आता ही इलेक्ट्रिसिटी आहे समजा, ही त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होतो, मग हीट बी फ्लो होते ना त्याच्यामधून आहे ना, ठीक आहे. आता काय म्हणजे इथे काय शब्द आलाय? आपला उष्णता आलेला आहे, आणि काय दुसरं आलेला आहे? वीज आलेली आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. तर हे गरम होते, हे बी गरम होते, याच्यामध्ये हीट फ्लो होते की नाही होत? होते ना. मग हा बी पर्याय आपला नाही आहे. आपलं काय म्हणते? दुर्वाहक आहे. म्हणजे दुर्वाहक ॲल्युमिनियम म्हणून सुद्धा होते, म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये ॲल्युमिनियम वापरतो, चांदी वापरते काही लोक आहे ना, तांबे वापरतात. मग आपला इथे काय? लीड. लीड म्हणजे काय? सिसा, पीबी त्याचं ॲटॉमिक सिम्बल आहे. हा लीड जो आहे, हा जो शिशे आहे किंवा सिसा आहे, ओके, ठीक आहे, हा विजेचा दुर्वाहक आहे. त्यामधून विद्युतधारा आहे ना, म्हणजे पण पुअर कंडक्टर आहे, म्हणजे तो त्याच्यामध्ये कमी वाहते विद्युतधारा. पुअर म्हटलंय त्यांनी, पूर्णतः म्हटलं आहे का? नाही, कमी वाहतं. ओके. त्याच्यामुळे नाही का, लीड जो आहे हा काय आहे? पुअर कंडक्टर आहे, म्हणजेच विजेचा दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा सुद्धा दुर्वाहक आहे, म्हणजे तो जास्त गरम होत नाही, ठीक आहे. चला मग आपला पर्याय काय बेटा? ड आहे. पुढील प्रश्न पहा आहे ना. अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम, हा युरेनियम, थोरियम आहे ना, ग्रॅफाइट आणि प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे कोणते प्रदूषण होते? आता हे सगळेच्या सगळे काय आहे? हे किरणोत्सारी आहे, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ग्रॅफाइटचं एक्सेप्शन हा, ओके, ठीक आहे. हा जो ग्रॅफाइट आहे, लक्ष द्या, हा ग्रॅफाइट आहे ना, हा मूलद्रव्य नाही आहे, हा कंपोजिशन आहे, ठीक आहे. हा कार्बनचा कंपोजिशन आहे तो, ठीक आहे. हा अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम या ना, हा युरेनियम रेडिओ ॲक्टिव्ह आहे. काय बेटा? हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे युरेनियम. युरेनियम आपला रेडिओ ॲक्टिव्ह आहे, म्हणजे हा युरेनियम घातक आहे, ठीक आहे. त्यानंतर थोरियम सुद्धा घ्या ना, युरेनियम सुद्धा घातक आहे, थोरियम सुद्धा घातक आहे, प्लुटोनियम सुद्धा घातक आहे, कारण की किरणोत्सारी आहे, ते रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ओके. या मूलद्रव्यांच्या वापरामुळे कोणते प्रदूषण होते म्हणते? काय प्रदूषण होते म्हणते? पहा आता. ध्वनी प्रदूषण होते का? डायरेक्टली नाही होत रे बाबा ध्वनी प्रदूषण, ठीक आहे. मृदा प्रदूषण होते का? नाही होत, ठीक आहे. जलप्रदूषण होते का? नाही होत. हवेमध्ये मिसळतात, हे हवाला दूषित करतात, म्हणून कोणतं प्रदूषण? हवा प्रदूषण. पण हवेमध्ये नाही का ते रेडिएशन येतात, किरणोत्सारी आणि उत्सर्जन होत असते, म्हणून आपला पर्याय कोणता बेटा? आपला पर्याय आहे बेटा अ, हवा प्रदूषण होत असतं.
ठीक आहे, कारण की यांच्यामधून जे जळल्यानंतर अणुऊर्जा आहे ना, ॲटॉमिक सेंटर तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्यामध्ये जेव्हा वापरतात ना, तर त्याच्यामधून नाही का कार्बन डायऑक्साईड आहे ना, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ओके, असे म्हणजे हे तर वायू निघतात आहे ना, परंतु नाही का रेडिएशन निघतात, हायली कार्सिनोजेनिक रेडिएशन निघतात, आणि ते कार्सिनोजेनिक रेडिएशन आपल्यासाठी खूप घातक आहे, आणि ते हवेमध्ये मिसळतात, म्हणून नाही का हवेतील कण सुद्धा काय होतात, दूषित होतात, म्हणून याला म्हणतात हवा प्रदूषण. ठीक आहे, पण आपला पर्याय आहे बेटा अ. नवा प्रश्न आहे रिक्टर. ओके, रिक्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे कोणते एकक आहे? आपण कालच बघितलं, कालच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की भूकंप जेव्हा येतो त्यावेळेस त्याचा जो एकक आहे तो कोणता आहे बेटा? रिक्टर स्केल. रिक्टर स्केलवर ते मोजतात. आतापर्यंत 7.4चा सगळ्यात मोठा भूकंप आलेला आहे, तो रिक्टर स्केलवर मोजला गेला आलेला आहे रशियामध्ये. ठीक आहे, चला पुढे पहा. रिक्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे कोणते एकक आहे, म्हणजे युनिट आहे म्हणते है ना. बघा, तर त्याचा पर्याय बेटा अ, भौतिक एकक आहे. ते काय बेटा? भौतिक एकक आहे. ठीक आहे, चला आता ते भौतिक एकक बघा, मी तुम्हाला पर्याय सांगतो. पहिले गणितीय एकक आहे का? ते नाही. मेजरमेंट म्हणजे मॅथमॅटिकल मेजरमेंट नाही ते डायरेक्टली. ओके, त्यानंतर रासायनिक एकक आहे का? ते नाही आहे. एखाद्या केमिकलचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय का? नाही. तर भूगर्भीय एकक आहे का? तो नाही. भूगर्भीय एकक सुद्धा वेगळे असतात. ओके, ठीक आहे, तर आपला जो पर्याय कोणता आहे? भौतिक एकक. भौतिक म्हणजे काय? आजूबाजूला, म्हणजे आपलं भू म्हणजे जमीन, आजूबाजूला जेवढं काही आपल्या घडत असतात, क्रिया घडतात, बाह्य क्रिया घडतात, त्यांना म्हणतो आपण भौतिक अभिक्रिया आहे ना. म्हणून नाही का ही एक म्हणजे आपल्याला जाणीव होणारी क्रिया आहे ना. त्याच्यामुळे ही कोणतीही क्रिया बेटा म्हणजे भौतिक क्रिया आहे ना, पण त्याचा एकक बी कोणता राहील? मग भौतिक एकक आहे. काल आपण सदिश राशी आणि अदिश राशी बघितलं होतं, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी पाहिलं होतं आहे ना. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही परत पहा एकदा. ठीक आहे, तर त्यामध्ये नाही का तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चला पुढे पाहूया. 10वा प्रश्न. केंद्रकाभोवती असणारे आवरण किती पदरी असते? म्हणजे एखादा सेंटर आहे फॉर एक्झाम्पल आहे ना, एखादा सेंटर आहे, त्या सेंटर भोवती केंद्रक म्हणजे न्यूक्लियस आहे आपलं, हा न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवती ओके असणारे आवरण किती पदरी असते म्हणते. आता केंद्र कोणाचं आहे पहा, लक्ष द्या. ओके, केंद्रक म्हणजे न्यूक्लियसचा केंद्रक आहे ना, म्हणजे एखाद्या पेशीचा केंद्रक आहे की नाही. तर या केंद्रकामध्ये म्हणजे आता पेशीचं केंद्रक आहे, सेलचं केंद्रक आहे, ओके, त्याच्या केंद्रकाभोवती असणारे आवरण किती पदरी असते म्हणते. म्हणजे लेयर आहे ना, किती असते? एकेरी असते, दुहेरी असते, तिहेरी असते की नसतेच? तर ते आपला पर्याय बेटा दुहेरी असते है ना. आपला पर्याय कोणता बेटा? दुहेरी. ब हा आपला पर्याय. एकेरी पदर नसतो है ना. त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगतो, ही सेल आहे फॉर एक्झाम्पल, आपली पेशी आहे, हा आपला सेंटरमध्ये केंद्रक आहे, त्याच्या भोवती है ना ही पहिली जी लेअर असते याला म्हणतात न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय म्हणतात त्याला? न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतात. आणि त्याच्या आहे ना, हे आउटर एक आहे आणि एक इनर एक आहे. ओके, तर असे नाही का त्याच्यामध्ये किती पदरी असतात बेटा? किती पदर असतात? 2 पदर असतात, म्हणजे दुहेरी पदर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. 11वा प्रश्न आता आहे फुफ्फुस. फुफ्फू आहे ना, फुफ्फू लंग्स. आपल्या पप्पाची बहीण आपली फुफ्फू आहे ना. कसं काय झालं भावाला तर लगेच धावून येते बाबा, आहे की नाही. फुफ्फुसावर असणारे दुपदरी आहे ना आवरण कोणत्या नावाने ओळखले जाते? काल आपण सांगितलं क्रिस्टियानो रोनाल्डो बद्दल आपण बोललो होतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या सोशल मीडियावर 700 मिलियन फॉलोअर आहेत, तेवढेच आपले लंग्सचे सुद्धा फॉलोअर आहेत. त्यांना आपण अल्विओली म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? अल्विओली. ओके, ठीक आहे. या अल्विओली पासून 700 मिलियन अल्विओली पासून आपला काय बनलेला आहे? लंग्स बनलेला आहे, आपले पेअर आहे ना, लंग्स ऑफ पेअर बनलेला आहे. ठीक आहे, तर आता पहा, फुफ्फुसावर असणारे दुपदरी आवरण कोणत्या नावाने ओळखले जातात? म्हणजे फुफ्फुसात दुपदरी लेअर, 2 लेअर आहे त्याच्यामध्ये आहे ना, एक्टो आणि एंडो. ठीक आहे, बाह्य आणि अंतर. ठीक आहे, तर केशिका आवरण आहे का? नाही. ठीक आहे, त्यानंतर हृदयपटल आहे का? नाही. हृदयमध्ये ते हृदयाचा भाग आहे. इथे काय विषय आपला? फुफ्फुस आहे की नाही. तर आता त्याला श्वसनपटल म्हणतात का? नाही. ठीक आहे ना. बाहेरचा भाग आहे का? तो नाही. काय म्हणताय? फुफ्फुसावर असणारे आवरण म्हटलंय. आवरण डायरेक्ट शब्द आहे, ते लेअर शब्द आहे. तर फुफ्फुसावर जो आहे ना त्याला म्हणतात फुफ्फुसावरण, म्हणजे त्याला म्हणतात बेटा प्ल्युरा. तुम्हाला असा सुद्धा शब्द विचारला जाऊ शकतो. ओके, काय शब्द विचारला जातो तुम्हाला? प्ल्युरा. त्याला म्हणतात प्ल्युरा, त्याला म्हणतात फुफ्फुसावरण. ओके, म्हणजे फुफ्फुसावरचं आवरण, त्याला शब्द दिला प्ल्युरा. ओके, चला ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते आम्ल, आम्ल म्हणजे कोण रे? ऍसिड आहे ना. खालीलपैकी कोणते आम्ल विनेगार मध्ये आढळते? विनेगार मध्ये आढळते आहे ना. आता विनेगार म्हणजे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं ऍसिटिक ऍसिड. काय बघितलं होतं आपण? ऍसिटिक ऍसिड. ओके, हा 4% जर ऍसिडिक असेल, किती पर्सेंट रे बेटा? 4% जर ऍसिडिक ऍसिड असेल
तर आपण त्याला काय म्हणतो, व्हिनेगर म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो बेटा, व्हिनेगर. तर आपल्या पर्यायामध्ये पहा तुम्ही कुठे ऍसिडिक ऍसिड आहे का. टार्टारिक आम्ल असतं का चिंचामध्ये, हो चिंचामधलं आहे ते. आपल्याला कशामध्ये पाहिजे, आम्ल व्हिनेगर मधलं पाहिजे. मग ऍस्पारिक ऍसिड आहे का, नाही आहे. ओके, ऍसिडिक ऍसिड आहे. कोणता बेटा, ऍसिडिक ऍसिड. सॉरी, कोणता बेटा, आपलं ऍसिडिक ऍसिड आहे आपला पर्याय आहे. लक्ष द्या बघा, ऍसिडिक ऍसिड. ओके, ठीक आहे ना. त्यानंतर ऑक्झॅलिक आम्ल किंवा ऑक्झॅलिक आम्ल आहे का, नाही, हे बी नाही आहे. ओके, तर आपला पर्याय कोणता बेटा, ऍसिडिक आम्ल आहे. ठीक आहे, जसं लॅक्टिक ऍसिड आहे, वेगवेगळे प्रकारचे वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड असतात. आपण ते डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. ओके, आणि आपण एकदा म्हटलं बी होतं, बेबी को बेस पसंद आहे की नाही. हां, चला पुढील प्रश्न पहा. रासायनिक समीकरण लिहिण्याची पहिली पायरी कोणती, म्हणजे पहिली स्टेप्स कोणती आहे. म्हणजे आता केमिकल रिएक्शन आहे, तर केमिकल रिएक्शन मध्ये सगळ्यात पहिले आपण काय लिहितो. केमिकल रिएक्शन मध्ये सगळ्यात पहिले आपण काय लिहितो, म्हणजे आपल्याला एखादी आपल्याला रिएक्शन दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ओके, CO2. ओके, ठीक आहे, प्लस 6 टाइम H2O दिलेला आहे आणि 6 टाइम CO2 दिलेला आहे. तर याच्यापासून काय मिळते आपल्याला. ओके, तर आपल्याला काय मिळते, ग्लुकोज C6H12O6 प्लस काय मिळते अजून आपल्याला, 6 टाइम O2 मिळते. म्हणजे बघा, इथे 6 आहे, इथे 6 आहे, है ना, म्हणजे ही केमिकल बॅलन्स आहे. तर यासाठी नाही का काय लागतो बेटा, ही झालेली रिएक्शन आहे. तर या रिएक्शनला मोजण्यासाठी ओके, जी पहिली पायरी आहे ती आहे बेटा, सूत्र लिहायचं नाही आहे आपल्याला. ओके, म्हणजे रासायनिक समीकरण ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला सूत्र, त्याच्यामध्ये ऑलरेडी सूत्र आपल्याला दिलेले असतात. ओके, ठीक आहे. द्रव्याची अवस्था आहे ना, द्रव्याची अवस्था सुद्धा नाही आहे. शाब्दिक समीकरण आहे का, हो शाब्दिक समीकरण आहे. आपल्याला पहिले त्याला वर्डिक इक्वेशन मध्ये लिहायचं आहे. ओके, सगळ्यात पहिले आपण त्याला वर्ड मध्ये लिहितो. म्हणजे व्हेन कार्बन डायऑक्साइड इज रिएक्टिव्ह विथ 6 मॉलिक्यूल ऑफ H2O अँड टू गिव्ह ग्लुकोज मॉलिक्यूल अँड 6 टाइम O2 आहे ना. हे काय झालं, वर्डिक. म्हणजे वर्डिक लिहिल्यानंतर आपण नंतर काय लिहितो आहे ना. ओके, द्रव्याची अवस्था आहे ना, ऑलरेडी ते सगळं ऑलरेडी आपल्याला दिलेलं असतं रिएक्शन मध्ये. ओके, तर आपल्याला काय म्हटलं, रासायनिक समीकरण लिहिण्याची. इथे रासायनिक समीकरण आहे ना, तर रासायनिक समीकरण लिहिण्यासाठी आपण काय यूज करतो, शाब्दिक समीकरण लिहितो. ठीक आहे, चला वर्ड इक्वेशन प्रश्न क्रमांक 13, त्याचा पर्याय काय बेटा, क. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते उष्णतेचे परिणाम आहे म्हणते. उष्णता म्हणजे काय, हीट आहे. ओके, बघा प्रश्न क्रमांक 14 खूप सोपा आणि सरळ आहे. खालीलपैकी कोणते उष्णतेचे परिणाम आहेत. बघा, उष्णता म्हणजे काय आहे का आपल्याकडे, आता लावायचं होतं मला आग. हा, माचीची डबी आहे रे बाबा इथे, है ना. आता माचीची डबी आहे ना. बघा, तुम्हाला दाखवतो मी प्रयोग करून. बघा, खालीलपैकी उष्णता म्हणते. उष्णता म्हणजे हीट आली ना. आता चालू लाईव्ह लेक्चरमध्ये चालू आहे बाबा हे सगळं कार्यक्रम. सापडलं आता, दिसली मला. आहे ना, थंडीत दिवस आहे ना भाऊ, देवपूजा अगरबत्ती लावत असतो बरं आम्ही, दुसरं काही समजू नका. बघा, हे माचीस आहे. आता इथे नाही का एखादा कागद जाळला नाही किंवा प्लास्टिक जाळलं तर काय पाहत होते, आकुंचन पावते. म्हणजे त्याचं काय होत आहे बेटा, आणि आकुंचन पावत आहे, बरोबर ना. पण आता हे हिट नाही का एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरमध्ये काय होत आहे, जात आहे. म्हणजे याचं काय होत आहे, प्रसरण सुद्धा होत आहे ना. हां, जाऊ दे रे बाबा, सोपं काम नाही आहे बरं हे. हां, ठीक आहे. तर म्हणजे खालीलपैकी कोणते उष्णतेचे परिणाम आहे म्हणते. संक्षेपण आणि उदासीकरण आहे का, नाही. हे तर केमिकल रिएक्शनचे गुणधर्म आहेत, आहे ना. नाही, हे पर्याय आपला नाही आहे, हा ना. फक्त आपला पर्याय कोणता बेटा, आकुंचन पावते आणि त्याचं प्रसरण होतं. ते पदार्थ ती उष्णता कोणत्या पदार्थामध्ये आहे याच्यावर अवलंबून असते. म्हणजे त्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावरून उष्णतेचे परिणाम दिसतात आपल्याला. उष्णतेचे परिणाम हे कशावर आधारित आहे, त्यांच्या रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्मावर आधारित असते. ठीक आहे, तर आपला पर्याय कोणता आहे, आकुंचन आणि प्रसरण पावते. फक्त अवस्थांतर होते का, नाही. फक्त रासायनिक बदल होतो का, नाही. ओके, खाली ऊर्जेचे परिणाम कोणत्यामध्ये, आकुंचन पावते आणि त्याचा प्रसरण होत असतो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. ओके, 15वा प्रश्न आहे आपला. बघा, ध्वनी, साऊंड, तरंगात संपिंडन आणि विरलन मिळून काय तयार होते. बघा, ध्वनी आहे. आता मी नाही का खूप जोरात बोलतोय, या हॉलमध्ये आवाज नाही का पसरतोय, है ना. म्हणजे आवाजात माझा आवाज परतच येतोय बरं थोडं थोडं, है ना. तर याचं काय होत आहे, ध्वनीचं साऊंडचं रिफ्लेक्शन होतोय, म्हणजे परावर्तन होतोय, है ना. लक्ष द्या, काय म्हणताय, ध्वनी, तरंग म्हणजे वेव्ज. ओके, यांचं संपिंडन आणि विरलन मिळून काय तयार होते म्हणते. 15वा प्रश्न बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बघा, ध्वनीचा वारंवारता, है ना. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी त्याची आहे का, नाही. ध्वनीची वारंवारता तयार होते का, ना. बघा, ध्वनी तरंगात संपिंडन आणि विरलन मिळून काय तयार होते, दोन आहे, संपिंडन आणि विरलन.
हे मिळून काय तयार होते तर ध्वनी तरंगाची एक सायकल तयार होते. काय तयार होते बेटा? सायकल तयार होते. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल हे एक सपाट भाग आहे, मी इथून काहीतरी बोललो असं आणि इथून परत ध्वनी काय आला वापस आला है ना, म्हणजे ध्वनीचं काय कंप्लीट झालं एक साऊंड म्हणजे एक काय कंप्लीट झालं सायकल कंप्लीट झालेलं आहे. म्हणून नाही का त्याचं तरंगाचे काय बेटा एक आवर्तन आहे. काय होते बेटा? आवर्तन. ठीक आहे. ध्वनी तरंगात स्पंदन आणि विरलन मिळून काय तयार होते तर तरंगाचे एक आवर्तन तयार होते, म्हणजे एक सायकल कंप्लीट होते ध्वनीची. ठीक आहे. ओके. ध्वनीचा वेग आहे का त्याचा पर्याय नाही आणि ध्वनीचा आयाम सुद्धा नाही. तुम्हाला इको माहित आहे? इको मी माझा आवाज बोलतोय आणि तो आवाज नाही का परत माझ्याकडून परावर्तित होऊन परत येतो इथे है ना. ओके. म्हणजे आपण नाही का एखाद्या हॉलमध्ये असतो आणि आपण एखाद्या जोरानं बोलतो आणि तोच आवाज आपल्याला परत ऐकू येतो, त्याला म्हणतात प्रतिध्वनी म्हणजेच इको म्हणतात त्याला है ना. तर आता तुम्ही एखाद्या स्टेजवर गेले असाल, कुठे एखाद्या नवीन घर असतो है ना, तर त्या आपण पाहतो की एखादं नवीन घर आहे, नवीन रूम बनलेली आहे ना, कॉन्क्रीटची रूम आहे, तर ती नवीन रूम नाही का आवाज तिथे घुमतो आपला वारंवार. तो कशामुळे घुमतो तुम्हाला माहिती आहे का? है ना, तो आवाज घुमतो बेटा टेम्परेचरमुळे. कारण की त्या नवीन घराचा जो टेम्परेचर आहे तो सरासरी किती असतो बेटा? म्हणजे अंदाजित म्हणजे 22 डिग्री सेल्सिअसच्या पर्यंत जर तो टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी ध्वनीचं परावर्तन होत असते, तिथे इको साऊंड निर्माण होत असतं. ठीक आहे. चला, तर आपला जो पर्याय आहे बेटा कोणता आहे? तरंगाचे एक आवर्तन म्हणजेच तरंगाचं एक सायकल कंप्लीट होते. पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अरे कुठे गेला प्रश्न आपला? 18वा प्रश्न है ना. 16वा प्रश्न आहे आपला. ठीक आहे, आलं. एक स्लाइड गॅप झाली होती. ठीक आहे. परावर्तनाचे नियम समजून घेण्यासाठी परावर्तन है ना हे आहे आपाती किरण. कोणती किरण आहे? आपाती किरण. आपाती म्हटलं की चपाती आठवली आता मला, भूक लागली बाबा. आपाती किरण. आणि हे कोणती आहे? परावर्तित किरण. ही कोणती आहे बेटा? ही जाणारी आपाती आणि परत येणारी परावर्तित है ना. ही परत आली म्हणजे काय झालं बेटा? परावर्तित. परावर्तनाचे नियम समजून घेण्यासाठी परावर्तक रेषेला PQ आपतन बिंदूवर काढलेला लंब म्हणजे ON काय दर्शवतो? म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, आता मी तुम्हाला इथे सांगतो, ही त्याची प्रिन्सिपल ऍक्सिस आहे म्हणजे मुख्य अक्ष आहे. ओके. ठीक आहे ना. बघा प्रश्न नाही का, आपण नाही का जेव्हा आपण प्रकाशाचे परावर्तन पाहत होतो, ध्वनीचं आपण परावर्तन पाहत होतो, तर त्यावेळेस आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे की परावर्तनाचे नियम समजून घेण्यासाठी परावर्तक रेषेला, म्हणजे ही परावर्तक रेषा आहे, म्हणजे ही P आहे आणि हे काय मग Q आहे. ओके. बिंदूवर काढलेला लंब म्हणजे याच्यावर काढलेला हा लंब. ओके. ठीक आहे. लंब काय दर्शवतो? हा ON काय दर्शवतो? म्हणजे आता सेंटर आहे इथे. ओके. इथे काय बेटा? सेंटर आहे. ओके. आणि किंवा इथे मी सेंटर घेतो. ठीक आहे. हा सेंटर आहे आपला आणि हा सेंटर नाही का, आणि इथे नाही का एक पॉईंट आहे, फॉर एक्झाम्पल आपण N म्हणू. ओके. हा N वेगळा आहे. ठीक आहे. बिंदूवर काढलेला लंब कोणाला काय दर्शवतो? म्हणजे ही जी आहे हे आपण इथे N पॉईंट धरू आपला, हा वाला, हा नाही, हा N पॉईंट इथे धरू आपण. आता हा N ला काय बेटा? लंब आहे. काय बेटा? हा लंब आहे. ही स्तंभिका आहे, मुख्य ऍक्सिस आहे, बरोबर ना. या मुख्य ऍक्सिसला स्तंभ आहे, तर हे काय झालं? परपेंडिक्युलर आहे. तर हे काय दर्शवतं म्हणते है ना. तर आपले ते मी तुम्हाला म्हटलं नाही ते यूज केलं, मी वर्डच यूज केलं. मी काय यूज केलं? कोणतिका? स्तंभिका. ओके. त्याला परावर्तित कोण म्हणतात का? हे परावर्तित कोण आहे म्हणजे वापस आलं हा जो हा जो इथे तयार झाला हा कोणता कोण आहे? इथे तयार होणारा अँगल कोणता असतो? परावर्तित असतो. आणि हा कोणता असतो? आपाती असतो. ठीक आहे. तर आपाती परावर्तित कोण आहे का? त्याचा पर्याय नाही. आपाती कोण आहे का? नाही. परावर्तित किरण आहे का? नाही. तर आपला काय आहे बेटा? स्तंभिका आहे. काय म्हणतात त्याला? स्तंभिका. ते स्तंभिकेला दर्शवतो, म्हणजे ON काय कोणाला दर्शवतो बेटा? स्तंभिकेला दर्शवतो. ठीक आहे. हा N पॉईंट आहे. ठीक आहे. चला, तो स्तंभिका आहे ती. 17वा प्रश्न आहे. वाहनांचे ओरखड्यापासून संरक्षण करण्यासाठी गाडीवर केले जाणारे टेफ्लॉन कोटिंग हे कोणत्या पदार्थाचा प्रकार आहे? टेफ्लॉन आहे ना. टेफ्लॉन जो आहे हा एक प्रकारचा प्लास्टिक आहे. ओके. तर आपल्याकडे पहा, वाहनांचे ओरखडण्यापासून म्हणजे एखादं वाहन आहे त्याच्यावर स्क्रॅचेस नाही पडावं है ना, त्याच्यावरती टेम्परेचरचा इफेक्ट नाही व्हावं, पाण्याचा इफेक्ट नाही व्हावं है ना, त्यासाठी गाडीला जो कव्हरिंग असते, कोटिंग असते, ती कशाची बनलेली असते? ती टेफ्लॉनची बनलेली असते. ओके. ठीक आहे ना. मग हे कोटिंग हे कोणत्या पदार्थाचा प्रकार आहे? तर ते नैसर्गिक रबर आहे का? नाही. नॅचरल रबर नाही आहे, ते आर्टिफिशियल आहे. बोरोसिलिकेट भी नाही आहे, ते काच नाही यूज करत आपण डायरेक्ट है ना. ओके. तर थर्मोकॉल सुद्धा यूज नाही करत आपण, तर काय यूज करतो आपण? एक प्रकारचा प्लास्टिक आहे तो. ओके. टेफ्लॉन हे एक प्रकार, म्हणून मी मुद्दाम ऑप्शन मध्ये ठेवलं किंवा टेफ्लॉन एक प्रकारचा प्लास्टिक आहे. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे आपला 18वा.
इकोसिस्टीम काय बेटा, इकोसिस्टीम मागची सोबतच घेऊन फिरलो काय कोणाच्या घरामध्ये आग लावायची नाही आपल्याला. ओके, इकोसिस्टीम हा शब्द सर्वप्रथम कोणत्या वर्षी प्रचारात आला? इकोसिस्टीम हा शब्द याला म्हणतात, लक्ष द्या रे, तिची संस्था भाऊ लई श्रीमंत आहे, ती सगळ्यात अमीर आहे, तिचं नाव आहे परी, भरपूर संस्था आहेत तिच्या, आपल्याला काय पैसेच भरावे लागते, शेवटी आपण भरू शकत नाही, गरीब आहो आपण. आणि इकोसिस्टीम हा शब्द सर्वप्रथम कोणत्या वर्षी प्रचारात आणलाय? गरीब म्हणजे पैशानं गरीब आहो, मन खूप श्रीमंत आहे आमचं. इकोसिस्टीम हा शब्द सर्वप्रथम कोणत्या वर्षी प्रचारात आणला गेला? इकोसिस्टीम म्हणजे कोणाची संस्था? परी संस्था. परी आपल्या प्रश्नामध्ये धर आपला जेवढे काही लेक्चर झाले आहेत त्या प्रत्येक लेक्चरमध्ये पुरीची एंट्री आहेच, म्हणजे मी नाही टाकल्या, सायन्सने टाकल्या. सायन्स खूप रिस्पेक्ट करते स्त्रियांची आहे ना. हा, परी संस्था रिस्पेक्ट करते म्हणजे कसं करते तुम्ही पहा ना. रोगांचे नाव काय? मलेरिया, रिया कोण आहे? पोरगी आहे. निमोनिया, निया कोण आहे? पोरगी आहे. जाऊ दे, तो भाग वेगळा आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय बेटा? परिसंस्था. हा शब्द सर्वप्रथम कोणत्या वर्षी प्रचारात आणला गेला? ओके, बघा, इकोसिस्टीमचा सगळ्यात पहिले इकोसिस्टीम या वर्डला जगासमोर मांडणारे जे सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं युगिन ओडम. काय नाव होतं त्यांचं? ओडम सायंटिस्ट. काय नाव होतं त्यांचं? ओडम होतं. पण ओडमच्याच डिक्शनरीला नंतर त्यांच्या बुकला इंट्रोड्यूस केलं, म्हणजे या त्या बुकमधून त्या शब्दाला इंट्रोड्यूस करणारे जे सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं, काल आपण बघितलं, टॅन्सली है ना. हे टॅन्सली जे होते हे त्यांनी सगळ्यात पहिले ओके काय म्हटलं बेटा? इकोसिस्टीम. इकोसिस्टीम हा शब्द त्यांनी इंट्रोड्यूस केला. ओके, म्हणजे हा इकोसिस्टीम हा शब्द सर्वप्रथम कोणत्या वर्षी प्रचारात आणला? म्हणजे प्रचारात आणला, प्रचार त्याचा कोणी केला? टॅन्सलीने केला. काल आपण पाहिलं ना टॅन्सलीनं, काल आपण पाहिलं ना भाऊ, टॅन्सलीनं काय केलं? याचा प्रचार केलेला आहे. ओके, तर इकोसिस्टीमचा या शब्दाचा जो प्रचार आहे तो सर्वप्रथम टॅन्सलीने केला. आणि तो कधी केला बेटा? बघा, 1930, 1935, 1952, 2011. तर त्याचा पर्याय बेटा 1935 मध्ये. 1935 मध्ये ही परिसंस्था हा शब्द प्रचारामध्ये आणला, म्हणजे जन्म त्याचा अगोदर झाला होता. ओडमनी केलं होतं, एगम ओडमनी केलं आणि ओडमनी केलं होतं त्याचा प्रचार, म्हणजे त्याला मांडलं होतं एका पुस्तकामध्ये ना, ठीक आहे. पण त्याला प्रसिद्ध कोणी केलं? टॅन्सलीने केलं. कधी केलं? 1935 मध्ये हा पहिल्यांदा जगासमोर आला, कारण की टॅन्सलीचे कन्सेप्ट होता. त्या कन्सेप्टद्वारे त्यांनी इकोसिस्टीम परिसंस्था काय असते त्याची व्याख्या मांडली जगासमोर, नाविन्यपूर्ण व्याख्या मांडली. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला. आकाशगंगेला तिच्या अक्षावर एक परिक्रमण पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो, म्हणजे किती ड्युरेशन लागतो? काल आपला एक प्रश्न होता, त्याच्यामध्ये आपली एक छोटीशी मिस्टेक झाली होती. 10⁻18 ओके, ठीक आहे. हा केंद्रकापासून या ना आपली जी मंदाकिनी आहे, आलंय मंदाकिनी, आपली जी आपली गॅलेक्सी जी आहे ही काय, तिचं नाव काय? मंदाकिनी आहे. ती सूर्याच्या केंद्रकापासून किती दूर आहे बेटा? 10⁻18, 10⁻18, म्हणजे याला 18 शून्य लागते अजून, एवढं दूर अंतरावर आहे ते, है ना. ओके, ठीक आहे. हा कालचा प्रश्नाचा करेक्शन आहे, तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, पर्यायामध्ये तो पर्यायामध्ये चुकून झाला होता, 1018 किलोमीटर. ठीक आहे, तो 10⁻18 किलोमीटर एवढं त्याचं है ना अंतर आहे ना, पृथ्वी म्हणजे सूर्याच्या केंद्रकापासून. ठीक आहे, चला आजचा प्रश्न पहा. आकाशगंगेला तिच्या अक्षावर एक परिक्रमण पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? म्हणजे आकाशगंगा आहे ती परत त्याच अक्षावर येण्यासाठी, म्हणजे हे आहे सेंटर आहे, म्हणजे इथून असं अगरबत्ती आपण फिरू आलो तर याला येण्यासाठी आकाशगंगेला एका परत त्याच्या अक्षावर येण्यासाठी किती कालावधी लागतो म्हणते. तर आपल्याकडे पर्याय काय काय पहा, 4.5 अब्ज वर्ष, 1 अब्ज वर्ष, 1 प्रकाश वर्ष आणि 1018 वर्ष. ओके, तर त्याचा जो पर्याय बेटा तो आहे बेटा 4.5 अब्ज वर्ष. वर्ष हा एक प्रकारचा काय आहे? वर्ष आपण काय म्हणतो? वर्ष काय झालं? हा फॅक्ट्रिक मेजरमेंट आहे, म्हणजे आता 365 दिवसाचा एक वर्ष होतो. हा म्हणजे मेजरिंग आहे. डे आपण डे नाईट किंवा लाईटच्या इफेक्टला मोजतो आपण याला, है ना. लाईटचा जो इफेक्ट आहे डे बाय डे त्याला म्हणतो आपण वर्ष म्हणतो, बरोबर आहे की नाही. पण आता बघा युनिट असतात पदार्थाला मोजण्यासाठी, किंवा एखाद्या म्हणजे जसं पदार्थ आहे आणि एखादा पदार्थ आहे तो ग्रॅममध्ये मोजतो आपण, डिस्टन्स आपण सेंटीमीटरमध्ये मोजतो. पण जेव्हा दोन प्लॅनेट असतात, दोन प्लॅनेट जर असेल तर त्याच्यामधला जो डिस्टन्स आहे तो झाला AU, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट झाला. ओके, पण आपल्याला दुसरं त्याच्यापेक्षा दूरचं काहीतरी पाहायचं आहे तर आपण तिथे काय यूज करतो बेटा? प्रकाश वर्ष. काय यूज करतो बेटा आपण तिथे? प्रकाश वर्ष हा युनिट यूज करतो, म्हणजे लाईट इयर यूज करतो. खूप दूर अनंत अंतरावर एखादी वस्तू असेल आहे ना, आपण तिथपर्यंत पोहोचत नसेल आहे ना, किलोमीटरमध्ये ते मोजता येणार का आपल्याला? नाही, तर आपण त्या मोजतो बेटा प्रकाश वर्ष. जसं की आपला सूर्यभाऊ आहे, सूर्यभाऊपासून आपली इथे पृथ्वी आहे,
15 करोड किलोमीटर अंतरावर उदाहरणार्थ आहे ना, तर त्याला त्या सूर्यापासून सूर्याची जी किरण आहे, रेज आहे, ती पृथ्वीवर पहिली किरण यायसाठी पृथ्वीवर त्या पहिल्या लाईटला येण्यासाठी किती मिनिट लागतो? 8 मिनिट 34 सेकंद एवढा वेळ लागतो बेटा. है ना, म्हणजे सूर्यभाऊला म्हणजे ते रोशनी पाठवण्यासाठी, किरण पाठवण्यासाठी, प्रकाश पाठवण्यासाठी पृथ्वीवर किती वेळ लागतो? एक किरण पोहोचण्यासाठी 8.34 सेकंद. पहिली किरण येते जेव्हा त्याला किती मिनिट लागते? 8.34 सेकंद लागते. म्हणजे एवढं दूर आहे है ना. म्हणजे लाईटला बी काय आहे? स्पीड आहे, पण लाईटची स्पीड सगळ्यात जास्त आहे असं मानल्या जातं. ठीक आहे, ओके. असेच प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या कल्पतरू ऑफिशियल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी परत एकदा सांगतो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये है ना, तुम्ही जिथून कुठून हा व्हिडिओ पाहत आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा आणि नक्कीच आम्ही कल्पतरूची टीम घेऊन तुमच्या शाळेपर्यंत, तुमच्या घरापर्यंत आम्ही पोहोचू, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तो मार्गदर्शन तुमच्या NMS परीक्षेला मदत करेल तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद.